आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये विनाकारण या कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांच्यावरती काही आरोप करण्यात आले आणि ते आरोप सगळे बिनबुडाचे आरोप आहे। आणि कालच्या नगर जी पत्रकार परिषद झाली तिच्यात एक गोष्ट पाहण्यासारखी होती। इलेक्शन होऊन 6 महिने होऊन गेले आणि ज्यांनी काल पत्रकार परिषदा घेतल्या त्यांच्या अनेक पत्रकार परिषदा झाल्या, त्यावेळेस त्यांना निळा गामजा कधी आठवला नाही। कालची जी पत्रकार परिषद झाली, निळा गामजा घालून समाजावर फार मोठा अन्याय झाला असे ते टाहू फोडत होते। आता समाजावर अन्याय कसा झाला याचं आत्मपरीक्षण ज्यांनी काल पत्रकार परिषद घेतली त्यांनी करायला पाहिजे। त्यांनी सांगितलं की आमदार आशुतोष दादा काळे हे दलित समाजाला नेहमी खच्ची करण्याचं काम करतात। हे कोणत्या अनुषंगाने बोलले हे काही मला समजलं नाही आणि समाजाला सुद्धा समजलं नाही। कारण जर आमदार आशुतोष दादा काळे यांनी जर समाजाची खच्ची केली असती तर या काळे परिवाराने तुम्हाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली नसती आणि तुमची चिठ्ठी सुद्धा टाकलेली असताना तुमचं दुर्भाग्य का तुमची चिठ्ठी निघली नाही। या काळे परिवारानेच तुम्हाला मोठं केलेलं आहे। जे नगरपालिकेचं तिकीट तुम्हाला कोणी देत नव्हतं, कोपरगाव तालुक्याचे धान्या वाघ म्हणून संबोधले जाणारे लोकनेते अशोक दादा काळे यांनी तुम्हाला नगरपालिकेची उमेदवारी दिली आणि तुम्हाला निवडून सुद्धा आणलं, परंतु तुम्हाला त्याची जाणीव राहिली नाही। तुम्ही जे नको ते आरोप करताय, समाजाला हे आरोप पटत सुद्धा नाही। आणि तुम्ही बघा याच्या पहिले काय होते ते आणि आता काय झाली, म्हणजे ती एक काहीतरी कविता आहे, कोण होतास तू काय झालास तू, ही परिस्थिती त्यांच्यावर आलेली। जे पक्षात ते मागच्या पंचवार्षिकला निवडणूक लढले त्याच पक्षाने त्यांचा पराभव केलेला होता आणि पुन्हा आता ज्या पक्षातून ते उमेदवार निवडून आले, ज्या पक्षाने त्यांना उपनगराध्यक्ष केलं त्याच पक्षाने आज त्यांचा घात केलेला आहे। हे आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे। हे समाज जाणतोय, समाजाला सगळं माहिती आहे का हा घात कोणी केला। जर तुम्हाला माहित होतं हा प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही जर तुमच्या नेत्याला सांगितलेलं होतं तरी नेता म्हणतो की नाही भरा तुम्ही फॉर्म, मग हा घात कोणी केला। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान दिलं, ही लोकशाही दिली, त्या लोकशाहीचा तुम्ही घात केल्यासारखा आहे आणि हा घात करू नका। ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, कायदे दिले, त्या कायद्याच्या माध्यमातून समोरचा जो व्यक्ती असेल त्यांनी तुमचे पूर्ण मागचा पुढचे कागदपत्र बघितले, त्याच्यात त्रुटी आढळल्या आणि त्यांनी कलेक्टर यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना तो न्याय मिळाला। कारण हा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे। याच्या जात धर्म पंथ कोणालाच हा कायदा सोडित नाही। एकदा जर कायद्याच्या कचाट्यात तुम्ही अडकले तर हा कायदा सोडत नाही। म्हणून तुमच्या विरोधात निकाल गेला, तुमच्या विरोधात निकाल गेल्याच्या नंतर तुम्हाला लोकशाही मार्गाने तुम्ही अपील करा, पुढे जायचं तिकडं जा। तुम्हाला न्याय मागण्यासाठी ह्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिलेली, परंतु तुम्ही ते न करता तुम्ही पत्रकार परिषदा घेऊन राहिले। या कोपरगाव तालुक्याचे आमदार सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालले, तुम्ही त्यांच्यावर टीका करू राहिले। अरे ज्या पार्टीचं आज तुम्ही काम करताय त्या पार्टीने जवळजवळ 35-40 वर्ष सत्ता भोगली। माझा त्यांना प्रश्न आहे, त्या पार्टीने समाजाला काय दिलं हे मला सांगा। गेली 6-7 वर्षापासून कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार हे आमदार झाल्याच्या नंतर यांनी प्रत्येक समाजाला बोलवून निधीचं वाटप केलं आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही सांगितलं असेल त्या त्या ठिकाणी आमदार साहेबांनी कुठेही मागं पुढं न पाहता निधी दिलेला आहे। मग तुमचं उकडगावचं विहार असेल तिथं पण निधी दिला, तुमचं लिंबुनी बुद्ध विहार असेल त्या विहाराला पण निधी दिला,
तुमचं धम्मदी बुद्ध विहार असन त्या विहाराला सुद्धा निधी दिला. तुमचं खडकीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं भवन आहे त्याला सुद्धा निधी दिला. ज्या ज्या ठिकाणी समाजाने मागणी केली त्या त्या ठिकाणी या आमदार साहेबांनी निधी दिला. आणि तुम्ही म्हणता का हे दलित समाजाला मागे की असता? हसण्यासारखी गोष्ट आहे, हे समाजाला न पटणारी गोष्ट आहे. म्हणून थोडंसं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. काहीतरी स्क्रिप्ट आली, नेत्यांनी बोलायला लावलं म्हणून आपण बोलायचं, हे चुकीचं आहे. हे समाज कधी ऍक्सेप्ट करणार नाही. समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा समाज आहे. त्याच्यामुळं तुम्ही काही पण उठसूट काही आरोप करू नका. तुम्हाला लोकशाही आहे, लोकशाही पद्धतीने जा. मी वारंवार सांगू राहील तुम्हाला, तुम्ही आरोप करू नका. कारण स्वर्गीय शंकररावजी काळे साहेब असतील, यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे होते. ते महाराष्ट्रातलं पहिलं स्मारक आपल्या कारखान्याच्या आवारामध्ये त्यांनी बांधून दिलेलं आहे. हे जर दलित समाजाला जर खच्ची केली असती त्यांनी कशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधलं असतं? याचा पत्रकार बांधवांनो तुम्ही सुद्धा विचार करा. त्याच्यानंतर कोपरगाव तालुक्याचे लोकनेते अशोक दादा काळे हे निवडून आल्याच्या नंतर या कोपरगाव शहरामध्ये जे आज दिमागदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक दिसतंय ते सुद्धा या लोकनेत्याने बनवलेलं आहे. आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी 1 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. आणि ते जे स्मारक आहे महाराष्ट्रातलं 1 नंबरचं स्मारक व्हावा ही आशुतोष दादांची आत्मीयता आहे. म्हणून मला असंख्य ठिकाणी पाठवलं दादांनी का तुम्ही प्रत्येक ठिकाणी जा, स्मारक पहा आणि आपल्या कोपरगावचं स्मारक महाराष्ट्रात 1 नंबर झालं पाहिजे. त्याच्यासाठी 1 कोटी नाही, असे 10 कोटी रुपये निधी लागला तरी मी उपलब्ध करून देईन. असा हा आंबेडकरी चळवळ जपणारा नेता आणि त्या नेत्यावर तुम्ही उठसूट काही पण आरोप करायचे हे आम्ही सहन करणार नाही. हे जे इथून पुढे जर कोणी आरोप केले, काही तर काही पण बोलत होते, त्यांना काय कुठं किंमत नाही, ते असे लोक काही पण बोलायला लागले का आम्ही असं करून तसं करून हे करून ते करू, हे चालणार नाही. लोकशाही पद्धतीने जा, लोकशाहीने तुम्हाला काय करता येईल ते करा. परंतु तुम्ही जर दमबाजीची भाषा करीत असाल तर हे आम्ही कदापि सहन करणार. कारण आम्ही सुद्धा भीमसैनिक आहे, आम्हाला सुद्धा भीमटोला देता येतो. परंतु लोकशाही मार्गाने चालणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार घेऊन आम्ही डोक्यात घेऊन चालणारे लोक आहे. त्याच्यामुळे तुम्ही भीमटोल्याची भाषा करू नका. आणि माझं अजून एक सांगणं आहे का तुम्ही या लोकशाहीमध्ये आहात, हुकुमशाहीमध्ये नाही. कालची पत्रकार परिषद जर पाहिली तुम्ही तर तिथं डायरेक्ट आरेरावीची भाषा, कोणी काय म्हणतो, कोणी एक जण तर म्हणतो आम्ही रस्त्यावर धरू, ही भाषा झाली. म्हणजे जसे नेत्याचे गुण तसे यांच्यातच उतरले सारखे झाले. ज्यांनी 30-35 वर्ष काळे पार्टीमध्ये काढले ते ही बाजू मान राहिले, हे असं बोल राहिले, तर हे योग्य नाहीये. समाज सर्व जाणतो. समाज येणाऱ्या काळामध्ये ज्यांना स्क्रिप्ट देऊन बोलायला लावलं त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. हे सर्व काही बिनबुडाचे आरोप आहे. जर मला सांगा, मी आंबेडकरी चळवळीमधला सच्चा भीमसैनिक आहे. मी राहायला मोनीराजनगरमध्ये होतो, माझं मतदान मोनीराजनगरमध्ये. मी आता राहायला जेऊर पाटोदा हद्दीत आहे. तरी या कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांनी आमच्या वहिनी साहेबांना तिकीट दिलं आणि निवडून मी आणलं. जर यांना चळवळ संपवायची होती मग इतरांना त्यांनी तिकीट दिलं असतं ना. काय एका चळवळीमधल्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं असतं? काय गरज होती? चळवळ संपवायची म्हणल्यावर मला तिकीटच दिलं नसतं ना. आणि मी तुम्हाला सांगतो, समाजासाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता आहे. समाजामध्ये छोट्या छोट्या काही अडीअडचणी आल्या तर त्या सोडवण्यासाठी आम्ही निम्या रात्री धावणारे कार्यकर्ते आहे. आणि अशा कार्यकर्त्याला आमदार साहेबांनी आज त्यांच्या घरामध्ये नगरसेवक पद बहाल केलं. मग हे काय उठसूट? मी सांगितलं ना, उठसूट स्क्रिप्टवर बोलू नका. तुम्हाला तिकडून जशी स्क्रिप्ट येईल तसं बोलणार, हे करू नका. तुम्ही तुमच्या मनाचं बोला, तुमच्या मनात जे असेल ते बोला. हे काळे परिवार आहे,
या काळे परिवाराने या कोपरगाव तालुक्यात आंबेडकर चळवळ वाढवलेली. 30-35 वर्ष सत्ता भोगलेल्यांनी काय आंबेडकर चळवळीसाठी काय योगदान आहे त्यांचं, याचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. समाजाने 30-35 वर्ष त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले. त्यांच्या नेत्यांनी समाजासाठी काय योगदान दिलेलं आहे, हा माझा त्यांना प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. नगराध्यक्ष पदासाठी पण त्यांनी असा आरोप केला की त्यावेळेस समझोता करण्यात आला होता, असा आरोप करण्यात आला. नाही, आता ते काय आहे, ते काही पण बोलतील. त्यांची चिठ्ठी टाकली होती ना, जसं म्हणतात ती एक म्हणे, नसीब है गांडू तो क्या करेगा पांडू. त्याला काय करू शकत नाही. जर त्यांची चिठ्ठी निघाली असती तर अशोक दादांनी त्यांना नगराध्यक्ष केलं असतं ना, पण त्यांच्या नशिबातच नव्हतं, त्यांचा राजयोग नव्हता. त्याला काही पार्टी करू शकत नाही ना. तुम्हाला नगराध्यक्ष पदापर्यंत जाणं सोपं नाही ना हो. जर तुमचं जात प्रमाणपत्र अवैध ठरलं, त्याच्यासाठी तुमची पार्टी काय करते त्याचं आत्मपरीक्षण करा. जात पडताळणी समितीने जो निकाल दिला, ते निकाल लावण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केलाय असा आरोप झालेला आहे कालच्या पत्रकार परिषदेत. नाही, हा चुकीचा आरोप आहे ना. काल त्यांनी सांगितलं की आमदार साहेबांनी तिथं दबाव टाकला. अरे बाबा, आमदार साहेबांनी तिथं दबाव टाकला, तुमच्याकडे बी आमदार आहे, सत्तेतलेच ते बी आहे. मग त्यांनी का माघार घेतली? आमचं म्हणणंच ते का तुम्ही आत्मपरीक्षण करा. तुमच्याच पार्टीने तुमचा घात केला आणि हे सगळं समाजाला माहिती का त्याच पार्टीने यांचा घात केला. हा साधा सोपा प्रश्न आहे. आज जी पत्रकार परिषद आपण आयोजित केली, तसं म्हणजे नेत्यांनी आम्हाला काही सांगितलं का काय बोला काय नाही. आम्ही डायरेक्ट आलो. आता आम्ही ग्रामीण भागातून डायरेक्ट बसलो. इथं जे बोलतोय ते स्पष्ट बोलतो का इथं कोणावर अन्याय वगैरे करायचा संबंध नाही. नेत्यांना दोषी ठरवायचं कारण नाही, कारण निवडणूक असते काय, आणि निवडणुकीला आपले कागदपत्र आपण क्लिअर देणं हे आपलं काम आहे. आणि त्यांच्या नेत्यांना माहीत होतं यांचे कागदपत्र कसे काय, तरी त्यांच्या नेत्यांनी उमेदवारी त्यांना दिली. आणि जात पाडताना जे कागदपत्र पाहिल्यानंतर काय आपलं काम आहे काय पूर्तता करणं. इथं कुठल्याही नेत्याची किंवा आमदार साहेब काळे साहेबांची याच्यात काही भूमिका नसती. निवडणूक लढवल्यानंतर आपल्याला स्वतःला आपले स्वतःचे कागदपत्र द्यायचे असत्या. आणि 6 महिन्यात जरी पडताळणी करायची तर आपण पूर्तता करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना अधिकार दिलाय. इथं निकाल नाही लागला तर सर्वोच्चात जातो नाही, आणि तिथं निकाल लागला तर आम्हाला कुठं आणले. तुम्ही काळे साहेबाचे तर कट्टर समर्थक होते, तुम्हाला मोठं काळे साहेबांनी केलंय, पण अध्यक्षपदापर्यंत तुम्ही तिथं पोहोचलेले. आणि व्यक्तिगत काळे घराण्यावर कोणी आरोप करायचा प्रश्नच नाही. कारण हे जे काम आहे हे कागदपत्राचं निवडणूक लढवण्याचं आहे. पात्रता न पात्रता सिद्ध करायचं काम हे स्वतःचं आपलं आहे. तर आमदार साहेबावर दोष देऊन काय उपयोग नाही. तुम्ही सिद्ध करा, आम्हाला सगळ्याला आनंद आहे. पण समाजाचा इथं काही दोष नाही. काय समाजावर काय अन्याय झाला का काही, तर व्यक्तिगत समाजाचा काही प्रश्न येत नाही. ही निवडणूक आहे, आरोप प्रत्यारोप होऊ शकत्या, पण समाजावर कुठला अन्याय वगैरे व्हायचा काही प्रश्न नाही. जय भीम. आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद जी भरवलेली आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये मी अचानक या ठिकाणी आजारी असताना मला आमच्या अध्यक्षाचा फोन आला की बुवा या ठिकाणी पत्रकार परिषद जी आयोजित केलेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही येणं गरजेचं आहे. मी आजारी असताना या ठिकाणी उपस्थित झालो, कारण की ज्या ठिकाणी खरोखर जिव्हाळ्याचा प्रश्न असतो त्या ठिकाणी अध्यक्षांचा आम्हाला आग्रह असतो. कारण की आज जी समोरच्या पार्टींची पत्रकार परिषद घेतलेली होती ती अतिशय बिनबुडाची पत्रकार परिषद होती. आमच्या अध्यक्षांनी आत्ता सविस्तर पद्धतीने आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे का अशोक दादाच्या काळामध्ये काय काय कामं झाले, आशुतोष दादांच्या काळामध्ये आपल्या समाजाचे काय काय कामं झाले, विहाराला किती निधी दिला, समाज मंदिराला किती निधी दिला, त्यानंतर बौद्ध विहार लिंबुनी बौद्ध विहारमध्ये त्या नगरसेवकाच्याच माध्यमातून अशोकदादा काळे यांच्या वेळेस त्या ठिकाणी जो प्युअर ब्लॉक बसवलेला आहे आणि अजूनही तो प्युअर ब्लॉक त्या ठिकाणी आहे, म्हणजे तो अशोकदादांनी त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला होता. म्हणजे आपण सांगायचं चुकीची माहिती द्यायची, समाजापुढे चुकीचं सांगायचं. आज जे कोळपेवाडी कारखान्यामध्ये जे कर्मचारी आहेत, सगळ्यात जास्त कर्मचारी आज कोपरगाव कोळपेवाडी कारखान्यामध्ये
एक बौद्ध समाजाचे कर्मचारी होते आणि आहे अजून बी. म्हणजे सांगायचं चुकीचं आणि लोकांची समाजाची दिशाभूल करायची, या पद्धतीनं समाज सुद्धा काय आता अज्ञान राहिला गेलेला नाही. असाच एक प्रसंग आमच्यावर जे आला होता. आम्ही त्या रमेश घोडराव एक व्हाईस होते, त्यावेळेस आम्ही कारखान्यात गेलेलो असताना, संजीवनी कारखान्यामध्ये गेलेलो असताना त्या ठिकाणी जवळजवळ आम्ही अर्धा ते पाऊण तास त्या ठिकाणी बसलो. आम्ही बसेल असताना रमेश घोडरावनी बेल वाजू तरीच त्या ठिकाणी शिपाई उपलब्ध झाला नाही, शिपाई आला नाही आणि स्वतःहून जाऊन त्या ठिकाणी त्यांना पाणी आणावं लागलं. आणि ते आज दिमाखाने सांगतात का मला माझ्यासाठी एवढं केलं आहे. अहो, तुमच्यासाठी काय केलं आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे का? तुम्हाला फक्त एक कटपुतली म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला बसवलं गेलं होतं. अधिकार तुमच्याकडे शून्य नव्हते. जर शिपाई जर तुमच्याकडे जर पाणी आणून देत नाही म्हणल्यानंतर याच्यावर आपण समजून घ्यायचं आहे की तुमच्याकडे किती अधिकार होते. अशा पद्धतीनं लोकांची समाजाची दिशाभूल करायची. आशुतोष दादा समाजाची खच्चीकरण करतात. जर आशुतोष दादांना जर समाजाची जर खच्चीकरण जर करायचं असतं तर विजयराव त्रिभुवन सारखा माणूस आज ग्रामीण भागामध्ये राहतो आणि त्या माणसाला त्याच्या भावजाईला या ठिकाणी नगरपालिकेमध्ये तिकीट देऊन निवडून आणलं. ही एक फार मोठी समाजाची एक भूषणाची गोष्ट आहे. आज झोपडपट्टी भागामध्ये ज्या वेळेस आम्ही दादांकडे गेलो, एक भंगारचं दुकान असलेला माणूस इम्तियाज अत्तर म्हणून, दादांनी आमचा आग्रहस्तो राजूभाऊ उशिराने आमचा आग्रहस्तो दादांनी त्या सर्वसामान्य माणसाला तिकीट दिलं. कारण की दादा हे सर्वसामान्यांचे नेते आहे, सर्वसामान्यांचा विचार करणारे नेते आहे, सगळ्या जाती धर्माचा विचार करणारे लोक आहे. कधीच ते जातीभेद करत नाही, कधी एक कुठल्या समाजाला मागं खेचण्याचा प्रयत्न करत नाही, समाजाला प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. आज त्या ठिकाणी जेव्हा लिंबुनी बुद्ध विहाराचा ज्या ठिकाणी दानाचा विषय आला तर राजा भाऊनी मी दोघांनी त्या ठिकाणी त्या लिंबुनी विहारामध्ये दान देण्याचा दादांना आम्ही सूचना केली का खरोखर दादा या ठिकाणी गरज आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागणार आहे. दादांनी कुठलाही विलंब न करता आमच्या दोघांच्या शब्दाला होकार देऊन त्या ठिकाणी दान दिलेलं आहे. आणि हे सुद्धा आपण आत्मपरीक्षण केलं गेलं पाहिजे का आतापर्यंत ज्या सामाजिक कामामध्ये जे दादांनी आपल्याला योगदान दिलेलं आहे, दान दिलेलं आहे, ते खरोखर अनमोल दान आहे. आणि आपण खरोखर त्यांना लोकप्रिय आमदार, हे खरोखर आपल्या कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आहे आणि खरोखर त्यांनी लोकांसाठी जे काम करताय, लोकांसाठी जे धावपळ करताय, लोकांना ते आपुलकीनं वागवताय, लोकांवर ते मायाचा हात फिरवताय. आणि अशा आमदाराला तुम्ही जर नावं ठेवत असताल तर आपला मागचा इतिहास आपण बघितला गेला पाहिजे. अध्यक्षांनी सांगितलं का तुमचं दुर्भाग्य आहे का तुमची ते चिठ्ठी त्यावेळेस निघाली नाही. आम्ही स्वतः त्या ठिकाणी हजर होतो ज्या वेळेस तुम्हाला नगर अध्यक्ष पदासाठी तुम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली, पण तुमचं नशीब त्या ठिकाणी तुम्हाला ते लाभ मिळाला नाही. बोलण्यासारखं भरपूर आहे. त्या पद्धतीनं मी थोडक्यात या ठिकाणी आपलं विचार मांडतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. आजची ही पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना सविनय जय भीम. आणि समाज बांधवांना देखील जय भीम. कालच्या भारतीय जनता पार्टीच्या जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये विनाकारण कोपरगावचे लोकप्रिय आमदार श्रीमान आशुतोष दादा काळे साहेब यांच्यावर जी चिखलफेक झाली त्या चिखलफेकीचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो. मुळात या घटनेमध्ये जी आपली कोपरगाव नगरपालिकेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पार्टीच्या वतीने आमचे जे पराभूत उमेदवार त्यांनी 2-3 जणांवर आक्षेप घेतले होते. ते एका व्यक्तीवर म्हणजे स्पेसिफिक असं ॲलिगेशन केलं नव्हतं, 2-3 जणांवर केलं होतं. त्याच्यामध्ये एकांचा निकाल लागला. बरं, निकाल लागला. संविधान तुम्ही म्हणता आम्ही संविधान मार्गाने जातो, आम्ही पण संविधानिक मार्गाने जातो. संविधान मार्ग सर्वांना सारखं आहे, त्याच्यामध्ये जाण्याचा न्याय मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे. मात्र जखम मांडीला आणि मलम शेंडीला हे कुठं चालणार? याच्या समाजाचा काय विषय? हा तुमचा वैयक्तिक विषय, व्यक्तिगत विषय असताना तुम्ही त्या गोष्टीला भरकटू नका आणि त्याचा राग कोणावर काढू नका. आज एकाचा निकाल लागला, उद्या दोघांचा काही बिल निकाल लागू शकतो. पण याच्यामध्ये उगाच समाजाला मध्ये ओढू नका. समाज हा आमदार आशुतोष दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, कारण की त्यांनी पुढे कुठल्याही प्रकारे समाजाला वेठीस धरलेलं नाही.
बस एवढं बोलतो संपवतो.